बेडका डराव करायला लागले. करूया सुरुवात. दुसऱ्या बारीचा माझ्या उपस्थित सर्व कलाप्रेमी रसिकांना शाहीर माना संबोधन करतो आणि बारीला सुरुवात होते. बघा, पहिल्याच दणक्यानं तुला आज माझ्या गाडगार वाटल, तुझा माझ्या सामना आज भरताच पेटल, माझी बरोबरी करायला तुझं सारं आयुष्य लोटल, आहे पहिला गुरुचा चेला मी, हे ऐकून घे शुभ ममा. विषय म्हणायचा म्हणून बुवाचा आवाज बेडकासारखा, बरोबर ना. आयत्या बिळात नागोबा आणि नागिन कुठं गेली दुसऱ्या बरोबर, म्हणजे नागोबा तेवढा बरबाद, त्याचं नाव तेवढं बरबाद झालं, बरोबर ना. आयत्या बिळात नागोबा, नागिन पण तिथेच राहायची, त्याचं काही नाही. तुरे मला बोलला की तू बोलला आणि तुम्ही बोलला होता. मग बुवा जर दुखत असेल ना तर पहिलाच बोलायचं नाही, बरोबर ना. आणि बेडकाचा विषय पहिला पाऊस पडल्यावर ना पर्यत असेल, नदीत असेल, विहिरीत असेल, जसा सुकला शॉट उडवतो ना बेडू, कसा उडवतो बघा तुमचा, उडवू ना. हा डराव गरडे मग कसा करतो ना तुम्हाला समजेल. म्हणून बघा विषय कसा जातो. रेकॉर्ड केला आपण पुढच्या गुन्ह्या, म्हणतो भेटल जमानी गुन्ह्या, मला अटक करा हो पुण्यात. आणि ह्याच्या जीवावर ह्याच्याकडची दोन गाणी त्याच्याकडची दोन गाणी आहे ना घेऊन तू माझ्याशी बारी करा आली ना. अजून पुढच्या विषय बोललो ना तर बिचारा तुझ्या डोळ्यात रक्त येईल, पाणी तर सोड. म्हणून पेटलं आज गेलाय पण आहे विजय माझा हा पक्का, या रण मैदानी मी एक्का, या रण मैदानी मी एक्का, काय लढणार माझ्याशी हा छक्का, या रण मैदानी मी एक्का, काय लढणार माझ्याशी हा छक्का. हा नाही पुरुष नाही तो बाई, कशाला येतो तू हात घाई, किती बघितलं मी अशा बाई, माझ्या समोर कोण टिकलंच नाही. करून विचार घेरे माघार, करून विचार घेरे माघार, तू एक नंबरचा हाय लोका, तू एक नंबरचा हाय लोका. काय म्हणतो, करून विचार घेरे माघार, तू एक नंबरचा हाय लोका, या रण मैदानी मी एक्का, या रण मैदानी मी एक्का, काय लढणार माझ्याशी हा छक्का, या रण मैदानी मी एक्का, या रण मैदानी मी एक्का. पेटलंय रणात गेलाय पण आहे विषय माझा हा पक्का, आहे विषय माझा हा पक्का, या रण मैदानी मी एक्का, काय लढणार माझ्याशी हा
आजीची गवळण होती. बुवा मी तुम्हाला काय म्हणतोय, मी तुम्हाला बोललो याचा अर्थ तुम्हाला नाही हो, आजची गवळण तुम्ही आहे, आजची गवळण तुम्ही आहे म्हणून तुम्हाला बोललो. नाही तर मी काय मला बोललो नसतो, मी काय याला बोललो नसतो, मी काय याला बोललो नसतो. तुम्हीच कशा आलो, मी काय पप्प्याला बोललो नसतो. 4-5 पप्प्याने मला येऊन दिला नसता. 5 नाद तरी हाच गवळण तू तुला बोललो मला बोल. अरे मला म्हणजे तू शुभम मांडला बाईशी बाजू म्हणतो, तुला नाही बोललो तर कोणाला बोललो. युअर डॅडी इज कमिंग पाहिजे तर त्यांना बोलतो आहे ना. म्हणून विषय मी काय बोललो बुवा, तू अनियाची नार या तुझं लग्न झालेलं असताना, तू एवढा चांगला संसार असताना तू या श्रीकृष्णाच्या मागे काय लागलीस. बरोबर आहे का. एवढा बुवा तुम्हाला प्रश्न विचारला तर तू म्हणतोस आधी शिकून यायचा घरी मग काय म्हणतो माझी मग कर मस्करी. हा विषयच नाही बुवा, हा विषय नाही. तुम्ही फेल कारण हा आणि बुवा म्हणतात शुभम बुवाचा आवाज कसा आहे मेलं. तुम्हाला ना काली 4च्या खालचं गाणं दिलं ना, 6 असं नागिन कशी बिल्ल्याची नागिन निघाली नागोबा डोला या लागला, बिल्ल्याची नागिन निघाली नागोबा डोला या लागला. तुमचं झालंय कसं तर संदीप राठोड म्हणतो ना, लाल लाल कलरची बांगडीचा गजरा चाल माझ्या स्वतःच्या तसं तुमचं झालेलं आहे की मी तेवढा सांग. अरे कोण आहेस सुशांत घराटे झाली रे आता काढून दाखवली ना तर तू म्हणशील यार ही वाऱ्यान गेलेली आहे. जाऊ दे. त्या ठिकाणी देवा पाटील गाव बेतावडे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि बुवानी जो माझ्या विषयाचं उत्तर दिलं आहे, आज बुवाचे गुरुवारी या ठिकाणी उपस्थित आहेत. बुवा गुरुवांना तुमच्या पप्पांना आणि कोणता बुवा बारी पेटवणार आडक्या गुरुचा पाडला चला ना, प्रश्नाची बाजू सोडवून द्या. म्हणजे तुमच्या कोणीतरी लिहिलेला असेल तो ग्रंथ म्हणून तुमच्याकडे आज्ञा आहे आणि हाय बरोबर. मी कशाला देऊ, माझा प्रश्न शोधा की 14 वर्ष झाली, गेल्या वर्षी भल्याची 13वी घातली, तुमचा 14वा घालतो आहे ना. म्हणून बुवा तुमच्यासाठी मी काय तुमचा घडी म्हणून बाजू सोडून द्यायला हाय तो विषय घ्या. आज पण तुम्ही दिलेला उत्तर माझ्या प्रश्नाचा खोटा आणि ज्याने अहोरात्र मेहनत केलेल्या कार्यक्रमासाठी त्यांच्यावर एक गाणं कोकणाच्या कलेला मोलाचं योगदान हाय ज्यांचं या नियोजनात सारेच एका विचारांचं. कोकणाच्या कलेला मोलाचं योगदान हाय ज्यांचं या नियोजनात सारेच एका विचारांचं. म्हणून मुंबई नगरीत गाजतोय आम्ही अनिल कला मंच, मुंबई नगरीत गाजतोय आज आम्ही अनिल कला मंच, मुंबई नगरीत तुम्हाला शेवटचं सांगतो, तुम्हाला जर या शक्तीपीठात घडायचं असेल खरोखर तर माझा मोलाचा सल्ला आहे तुम्हाला. कारण सुशांत घराटे तुम्ही चड्डी घालायला शिकला नव्हतो ना, चड्डी घालायला शिकला नव्हतो तेव्हापासून भाऱ्या करतोय. त्याच्यामुळे मला मोठेपणा नाही शिकवायचा. आणि राहिला प्रश्न बक्षिसाचा, जर तुझं नाव हाय
त्यांनी प्रेमापोटी काय नाही रे 4 पैसे द्यायला लागले तुला पहिल्यांदा झाला बरोबर आहे का? 4 पैसे त्यांनी द्यायला पाहिजे. आणि बुवा म्हणतो तुमच्या गावात तुम्हाला मान नाही. अरे गावची नवरी पादरी आहे. बरोबर आहे का? गावची नवरी पादरी नसल मान घेऊन बघ तू पण सकाळपासून 100 लोकांनी गावातला फोन केला. या ठिकाणी बुवा जास्त नाही घे आरतीला या ही तुम्हाला विनंती करतो आणि सगळ्यांनी कारण ही आरती आहे माझ्या वडिलांनी कलगीतुऱ्यामध्ये ही प्रथा चालू केली आरतीची. आणि भले शाही आज आरती आणि माझ्या युट्यूबला सुद्धा ही आरती आहे खूप व्हायरल होते म्हणून Una